सिद्धिविनायकाच्या चरणी नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली। येत्या 20 सप्टेंबर 2024 ला हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे। तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग आता आपल्या भेटीला येतोय। यावेळचा प्रवास रेल्वेचा, कोकण रेल्वेचा, नवरा माझा नवसाचा या ठिकाणी। या चित्रपटाच्या पहिल्या भागात सचिन पिळगावकर म्हणजेच वक्रतुंडाच्या जन्माचा राहिलेला नवस फेडायला हे जोडपं एसटीने प्रवास करतं। या प्रवासातली धमाल आणि अखेर फेडलेला तो नवस अशा या सिनेमाने अनेकांची मनं जिंकली आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला। तब्बल 19 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग आता आपल्या भेटीला येणार आहे। या सिनेमात हा प्रवास एसटीने नाही तर कोकण रेल्वेने होणार आहे। तर एसटीचे कंडक्टर लालू म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यात आपल्याला ट्रेनच्या टीसीच्या भूमिकेत दिसणार आहेत। याच सोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा आता मुख्य भूमिकेत झळकणार आहे। तर अभिनेता स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे सचिन यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांनंतर आता वक्रतुंड आणि भक्ती मुलाला घेऊन कोकण रेल्वेने गणपतीपुळेच्या दिशेने निघाले आहेत। अभिनेते सचिन पिळगावकर स्वप्नीलला गेली अनेक वर्षांपासून मुलगा मानतात, तर या सिनेमात सुद्धा तो आता त्यांच्या मुलाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे। या प्रवासात अनेक लोक त्यांना भेटत जातात। याचसोबत एसटीच्या प्रवासात वक्रतुंड सारखा दिसणारा पुतळा घेऊन प्रवास ते लोक करतात आणि आता गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती यावेळी त्यांच्यासोबत पाहायला मिळतीये। तर जयवंत वाडकर, अली असगर हे कलाकार सुद्धा आपल्याला या सिनेमात दिसणार आहेत। नुकतंच रिव्हील झालेल्या अशोक मामांच्या लुकने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। तुम्ही येत्या 20 सप्टेंबरला नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।